केंद्रीय गृहमंत्री अमित शहा येत्या 24 जानेवारीला महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत। या दरम्यान ते नाशिकच्या त्र्यंबकेश्वराचं दर्शन घेतील। त्यानंतर मालेगावात माजी सैनिकांनी साकारलेल्या शेतीला ते भेट देणार आहेत। त्याचबरोबर तिथल्या सहकार परिषदेला उपस्थित राहून जवानांना मार्गदर्शन करतील। आज काँग्रेसच्या ओबीसी विभागाची बैठक दादरमध्ये आयोजित करण्यात आलेली आहे। प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि काँग्रेस वर्किंग कमिटीचे सदस्य के राजू यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये ही बैठक पार पडेल। त्यानंतर दुपारी 2 वाजता नाना पटोले पत्रकार परिषदेला संबोधित करतील। गिरीश महाजन हेच पालकमंत्री हवेत अशी नाशिक जिल्ह्यातील येवल्यात बॅनरबाजी करण्यात आलेली आहे। नाशिकच्या पालकमंत्रीपदाला स्थगिती दिल्यानंतर गिरीश महाजनांचे समर्थक हे नाराज झालेले आहेत। नाशिकच्या विकासासाठी गिरीश महाजन यांनाच पालकमंत्री करा अशी मागणी महाजनांच्या समर्थकांनी केली आहे। रायगड आणि नाशिक जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदाचा निर्णय रद्द केला असला तरी प्रजासत्ताक दिनी आदिती तटकरे आणि गिरीश महाजनच ध्वजारोहण करणार आहेत। आदिती तटकरे रायगडमध्ये तर गिरीश महाजन नाशिक जिल्ह्यात 26 जानेवारीला ध्वजारोहण करतील। रायगड आणि नाशिकच्या पालकमंत्रीपदाबाबतचा वाद हा मुख्यमंत्री दावोसवरून आल्यानंतरच सुटण्याची शक्यता आहे। जळगावच्या पालकमंत्रीपदी पुन्हा गुलाबराव पाटील यांची निवड झाल्यानं गुजर समाजाच्या वतीनं त्यांचा नागरी सन्मान करण्यात आलेला आहे। लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांची प्रतिमा गुलाबराव पाटलांना भेट देऊन गुजर समाजाच्या प्रतिनिधींनी पाटलांचा सन्मान केलाय। मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी नेमलेल्या न्यायालयीन चौकशी समितीच्या कार्यालयाचं ठिकाण हे बदलण्यात आलेलं आहे। चौकशी समितीचं मुख्यालय बीडऐवजी आता मुंबईमध्ये असेल। चौकशी निष्पक्षपातीपणे व्हावी यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचं कळतंय। बीडच्या आष्टीमधील एका कुटुंबाला एचआयव्हीच्या अफवेमुळे वाळीत टाकण्यात आलेला आहे। या कुटुंबातील एका मुलीचा मृत्यू झाला। तो मृत्यू एचआयव्हीमुळे झाल्याची माहिती गावामध्ये पसरली आणि गावाने या कुटुंबाला वाळीत टाकलंय। मात्र ही माहिती खोटी असून पोलीस आणि वैद्यकीय अधिकाऱ्यांना अफवा पसरवून बदनामी केल्याचा आरोप पीडित कुटुंबियांनी केलाय। मालेगाव कृषी उत्पन्न समिती सभापतीपदी चंद्रकांत शेवाळे आणि उपसभापती सोनचकर यांची निवड करण्यात आलेली आहे। मालेगावातील उद्धव ठाकरेंची एकमेव संस्था आता शिंदेंच्या शिवसेनेकडे गेली आहे। यामुळे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते उपनेते हिरे यांना जोरदार धक्का बसला आहे। अभिनेता सैफवरच्या चाकू हल्ल्याचं मुंबई पोलिसांकडून रिक्रिएशन करण्यात आलेलं आहे। रात्री मुंबई पोलिसांची टीम सैफच्या घरी गेली। यावेळी आरोपी मोहम्मदला मुंबई पोलिसांनी सैफच्या घरी नेलं। दरम्यान सैफच्या घरात आरोपी कसा घुसला याची माहिती पोलिसांनी जाणून घेतली। अभिनेता सैफ अली खानला आज डिस्चार्ज मिळण्याची शक्यता आहे। सैफची प्रकृती स्थिर असून त्याला डॉक्टरांच्या परवानगीनंतरच डिस्चार्ज दिला जाऊ शकतोय। काल मुंबई पोलीस त्याचा जबाब नोंदवणार होते, मात्र तो नोंदवला गेला नसल्यानं आज मुंबई पोलीस त्याचा जबाब नोंदवू शकतात। आरटीईसाठी 27 जानेवारीपर्यंत मुदतवाढ देण्यात आलेली आहे। आरटीई अंतर्गत 25% जागांवरील प्रवेश प्रक्रियेसाठी 14 जानेवारीपासून ऑनलाईन अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे। 27 जानेवारीपर्यंत ऑनलाईन अर्ज करता येणार आहे। राज्यभरातून सीईटीसाठी 3,80,000 विद्यार्थ्यांचे अर्ज दाखल झालेत। एमबीए, एमएमएस आणि बीएडला ऍडमिशन घेण्यासाठी विद्यार्थ्यांचा चांगला प्रतिसाद दिसतोय। देवनार भायखळ्यात हवेची गुणवत्ता खालावलेली आहे। मुंबईतील काही भागांमध्ये प्रदूषणाचं प्रमाणही वाढलंय। देवनार पाठोपाठ दक्षिण मुंबईतील भायखळा परिसरातील हवेचा निर्देशांक 253 इतका नोंदवला गेला आहे। मुंबईत प्रदूषणाची नोंद घेणाऱ्या आणखी 4 मोबाईल व्हॅन घेण्याचा निर्णय पालिकेच्या पर्यावरण विभागाने घेतलाय। त्यासाठी निविदा प्रक्रिया सुरू करण्यात येणार आहे। लवकरच या व्हॅन पालिकेच्या ताफ्यामध्ये येणार आहेत। पुण्यातील पीएमपीएलच्या कर्मचाऱ्यांची 7,000 पदं रिक्त आहेत। गेल्या 6 वर्षापासून भरती झालेली नाहीये। 15,000 मजुरांपैकी 7,000 पदं ही रिक्त असल्यानं सेवेवर मोठा परिणाम होताना दिसतोय। सरकारने यंदाच्या आर्थिक वर्षात 10 लाख टन साखर निर्यातीला मान्यता दिली आहे। अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री प्रल्हाद जोशी यांनी ही माहिती दिली। त्यामुळे दर नियंत्रणात राहतील, तसंच 5 कोटी शेतकरी आणि 5 लाख कामगारांना याचा फायदा होणार आहे। पेटीएमला गेल्या 3 महिन्यांमध्ये 208 कोटी रुपयांचा तोटा झालाय। वर्षभरापूर्वी याच 3 महिन्यात पेटीएमचा तोटा 220 कोटी रुपये इतका होता। कंपनीचा महसूल 36% घसरून आता 1,828 कोटी रुपये झालाय। तर पेटीएमचा निव्वळ नफा हा 930 कोटी इतका आहे। माहीम ते वांद्रे रेल्वे स्थानकादरम्यान 24 आणि 25 जानेवारीच्या रात्री विशेष ब्लॉक घेतला जाणार आहे। मिठी नदीवरच्या पुलाच्या पुनर्बांधणीसाठी हा ब्लॉक घेण्यात येणार आहे। या ब्लॉकचा पश्चिम रेल्वे मार्गावरच्या लोकलच्या 427 फेऱ्यांवर परिणाम होणार आहे।
मुंबई पुणे एक्सप्रेसवेवर पुलाचं गर्डर बसवण्यासाठी 3 दिवस ट्रॅफिक ब्लॉक असेल। मुंबई पुणे एक्सप्रेसवेवर मुंबई लेनवर लोणावळ्यामध्ये डोंगरगाव कुसगाव इथं MSRDC मार्फत पुलाचं गर्डर बसवले जाणार आहेत। यासाठी 22 ते 24 जानेवारी असे 3 दिवस दुपारी 12 ते 3 या वेळेमध्ये ट्रॅफिक ब्लॉक असेल। मालमत्ता कर न भरणाऱ्या थकबाकीदारांवर पिंपरी चिंचवड मनपाच्या कर संकलन विभागाने कारवाईचा बडगा उचललाय। शहरातील मालमत्ता सील करायला मनपाने सुरुवात केलेली आहे। तसंच 43 मालमत्तांच्या लिलावाची प्रक्रिया देखील सुरू झाली आहे। लिलावाची प्रक्रिया टाळण्यासाठी कर भरण्याचं आवाहन मनपाने केलं आहे। पंढरपुरात प्रांत कार्यालयातील महसूल सहाय्यकाला लाच घेताना पकडण्यात आलेली आहे। शेतजमीन प्रकरणातील निकाल तक्रारदाराच्या बाजूने देण्यासाठी 60,000ची लाच मागण्यात आलेली होती। यापैकी 55,000 रुपयांची लाच रक्कम शिपाई मार्फत स्वीकारली आणि या प्रकरणी 2 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे। अकोल्यात अन्न आणि औषध प्रशासनाने मोठी कारवाई केलेली आहे। शहरातील सिव्हिल रोड इथं GMD मार्केटमध्ये दास सर्जिकल प्रतिष्ठानच्या माध्यमातून सलाईनची 1000 बॉक्स जप्त करण्यात आले। गोदामात विनापरवाना सलाईनच्या बॉक्सची मोठ्या प्रमाणात साठवणूक करण्यात आली होती। पिंपरी चिंचवड पोलिसांच्या सायबर सेलने 3 जणांना अटक केलेली आहे। जास्तीच्या नफ्याचा आमिष दाखवून एका व्यक्तीला 67,69,950 रुपयांची फसवणूक केल्याची घटना घडली। या गुन्ह्याच्या तपासादरम्यान पोलिसांनी 3 आरोपींना बेड्या ठोकल्या। भारतीय तटरक्षक दलाच्या 49व्या स्थापना दिनानिमित्त सरहद से समंदर तक या बाईक रॅलीचं आयोजन करण्यात आलंय। ही रॅली उद्या दुपारी 1:30 वाजता वाघा बॉर्डरवरून निघणार आहे। तर मुंबईतील गेटवे ऑफ इंडियाजवळ 1 फेब्रुवारीला तटरक्षक दिनी तिचा समारोप होईल। पुण्यात 5वा अखिल भारतीय मराठी बालकुमार साहित्य संमेलन होणार आहे। 30 ते 31 जानेवारी रोजी पुण्यातील श्री शिवाजी मराठा सोसायटीमध्ये हे साहित्य संमेलन आयोजित करण्यात आले। संमेलनाचे उद्घाटन केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या हस्ते होणार आहे। सोलापूरच्या बार्शीमध्ये चोरट्यांनी एकाच रात्री 3 दुकानं फोडली आहेत। मुख्य बाजारपेठेतील 2 दुकानावर चोरट्यांनी डल्ला मारलाय, तर मध्यवर्ती भागातील इलेक्ट्रॉनिक्स आणि मेडिकलचं शटर उचकटून रोख रक्कम लंपास करण्यात आली आहे। अकोल्यात पेट्रोल पंपाजवळ उभ्या असलेल्या ट्रकमधून 27 कट्टे तुरडाळ चोरीची घटना घडलेली आहे। तुरडाळ चोरी प्रकरणात 4 जणांना स्थानिक गुन्हे शाखेने अटक केली। चोरट्यांकडून तुरडाळीचे कट्टेही जप्त करण्यात आले। पुढील तपासासाठी आरोपींना बाळापूर पोलिसांना सुपूर्द करण्यात आले। रत्नागिरीच्या लांजा तालुक्यातील कोट गावात एका गावरेड्याच्या कळपाचा वावर दिसून आला, त्यामुळे शेतकरी चिंतेत आहेत। गव्याच्या कळपाचं आगमन झाल्यानं आंबा काजू शेतकरी चिंतेमध्ये सापडलेत। वन विभाग याकडे लक्ष देण्याची मागणी स्थानिकांनी केली आहे। साताराच्या महाबळेश्वरच्या मुख्य चौकात रानगव्याचा मुक्त संचार पाहायला मिळाला। हा रानगवा आरामखिंड परिसरातील जंगलातून तो महाबळेश्वर शहरातील मुख्य शिवाजी महाराज चौकात चालत चालला होता आणि तापोळा मार्गाच्या जंगलामध्ये नंतर तो निघून गेला। यावेळी नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली। सायबर पोलिसांनी एका वर्षात 4791 गुन्ह्यांचा छडा लावलाय। त्यामुळे सोलापूर शहर आयुक्तालय राज्यामध्ये अव्वल ठरलंय। एकूण 84% गुन्हे उघडकीस आणण्यात सोलापूर शहर पोलिसांना यश आलंय। जळगावच्या यावल तालुक्यातील साखळी इथं एका गोदामावर पोलिसांनी धाड टाकली। या गोदामातून 1,65,000चा गुटखा जप्त करण्यात आलेला आहे। बोनस नदीच्या काठावर असलेल्या गोदामात पोलिसांनी ही कारवाई केली, त्यामुळे अवैध व्यावसायिकांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे। मालेगावातून बाईक चोरांच्या टोळीला पोलिसांनी बेड्या ठोकलेल्या आहेत। तपासांती चोरट्यांकडून 45 बाईक जप्त करण्यात आल्यात। शहरातून दुचाकी चोरीच्या गुन्ह्यांमध्ये वाढ झालेली आहे। गेल्या आठवड्याभरातून चोरीच्या 90हून अधिक बाईक पोलिसांनी जप्त केल्या आहेत। मावळ तालुक्यातील शेतकरी रोहिदास गोपाळे यांनी गावरान कांद्याचं पीक घेतलेलं आहे। कांदा दिसायला गुलाबी तसंच मोठा असल्याने याला बाजारभाव देखील जास्त आहे। लागवडीसाठी केवळ 60 ते 70 हजार खर्च आलेला आहे, मात्र कांदा काढल्यानंतर लाखो रुपयांचा नफा होणार आहे। नागपूरमध्ये वनपर्यटनात नियम मोडल्यास 3 ते 25 हजार रुपयांचा दंड होणार आहे। पर्यटक, जिप्सी चालक आणि मार्गदर्शकांवर दंड ठोकण्याची तरतूद करण्यात आली आहे। उमरेड करहांडला अभयारण्यात वाघाची अडवणूक झाल्याच्या प्रकारानंतर उच्च न्यायालयाने हा निर्णय दिला आहे।